महत्त्वाची बातमी समोर येते। पार्किंगच्या वादातनं कॉलेजमधल्या मुलांनी राडा घातलेला आहे। 2 मुलांना बेदम मारहाण झाली आहे। त्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। नागपूरमधल्या मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। अधिक माहिती घेऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकी कुठली ही घटना आहे आणि आता सध्या काय स्वरूपाची कारवाई पोलिसांकडून होतीये? या घटनेनंतर प्रज्ञा प्रेरणा कॉलेज, जे नागपूरचं एक कॉलेज आहे, त्या महाविद्यालयामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। ही घटना जी घडली त्याला कारणीभूत म्हणजे 4 चाकी वाहन कोणी कुठे पार्क करायचं, हा एक क्षुल्लक किरकोळचा वाद, आणि त्या वादाने एवढं मोठं पर्यवसान झालं आणि मारामारी, इतकी तुंबळ मारामारी झाली की म्हणजे बराच वेळ ती मारामारी कॉलेजच्या बाहेर सुरू होती आणि जे रस्त्यावरून जाणारे व येणारे वाटसरू आहेत किंवा अन्य गाड्या आहेत ते सुद्धा थांबून पाहत होते की हे काय चाललंय। सगळे कॉलेजची मुलं होती। घटना अशी आहे की एका मुलाने दुसऱ्या मुलाला त्याची 4 चाकी गाडी अमुक ठिकाणी पार्क करू नको कारण ती माझी जागा आहे असं सांगितलं, पण त्या मुलाने तिथेच आपली 4 चाकी गाडी पार्क करण्याचा आग्रह केला आणि हट्ट केला। त्यामुळे नंतर तो मुलगा झाला आपल्या मित्रांना घेऊन आला आणि त्यानंतर ही मारहाण झाली आहे। पण म्हणजे धक्क्याची गोष्ट ही की या मारहाणीमध्ये म्हणजे तलवार सुद्धा वापरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। 2 जी मुलं जखमी झालेली आहेत त्यापैकी एका मुलाच्या हाताला आणि मानेला तलवारीचे घाव झालेले दिसत आहेत। त्याच्यावरती उपचार करण्यात आलेले आहे। पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेतली आणि मामला दर्ज केलेला आहे। गुन्हा दाखल करून त्या मुलांचा शोध सुरू आहे। पण एकूणच या सगळ्या प्रकरणामुळे महाविद्यालयामध्ये जे 2 चाकी फॅन्सी गाड्या किंवा 4 चाकी वाहनं आणून आणि इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये, स्टाईल मारण्याच्या नादामध्ये जी महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात त्यांच्यामुळे किती मोठा प्रसंग निर्माण होऊ शकतो हे यावरून दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी। मात्र दुर्दैवी घटना आहे। 2 गटामध्ये अतिशय किरकोळ कारणावरून जोरदार वाद झालाय आणि हाणामारी झाली आहे।